आरती घ्या. शेखर कधी कॉल केलेत त्याला आणि आत्ता कॉल करतोय. झोप झाली असेल ना? नाही, तुझ्या फोनची रिंग वाजतीये का ना ते चेक करत होते. शेखर विसरलास का? आपल्या रात्री काय ठरलं होतं? शेखर म्हणजे तू विसरलास ना? माझा मित्र आहेस ना रे तू. एवढी साधी गोष्ट नाही लक्षात राहते तुझ्या. बरं ऐक, तू मला मंदिरात सोडणार होतास आज. हा, आता झोपू नकोस हा शेखर. लवकर उरक आणि न्यायला ये. बिल्डिंग खाली आलास की कॉल कर मला. बाबा, शेखर मला मंदिरात न्यायला येतोय. बिल्डिंग खाली आला की जाईन उरकून. ओके बाबा. सावकाश जावा. हो हो हो. सो सॉरी. निघूया? हो चल. बसू मी? बस. तू फोन नाही उचललास ना लवकर म्हणून थोडा उशीर झाला. का उठलं नाहीस? शेखर, तुला माहिती आज मला सकाळी कोण भेटलं होतं? अगं तुला कोण भेटलं ते मला कसं माहिती असणार? अरे ऐक तरी ना. ऍक्च्युली लहानपणी आम्ही चाळीत राहायचो ना आणि आमच्या बाजूला एक काकी राहायच्या. त्या भेटल्या त्या सकाळी मला. आणि त्या मला काय म्हणायला लागल्या माहितीये? मला म्हणायला लागल्या, अनु किती मोठी झाली आहेस, तुझ्यासाठी स्थळ बघू का म्हणाल्या माझ्याकडे. म्हणजे स्थळ आहे म्हणाल्या ऑलरेडी माझ्याकडे. आणि मीच काकींना म्हटलं, अरे लग्नाचा विषय काढते त्याला सगळ्यांसमोर माझा. अगं मग लग्नाच्या वयामध्ये लग्नाचंच विचारणार ना. अरे पण मला लग्न नाही करायचंय. का नाही करायचं तुला लग्न? माझी मर्जी. लग्न मर्जीनुसार नाही तर वेळेनुसार होतं, कळलं? अरे पण समाजात काही अपवाद असतात ना, आणि तो अपवाद म्हणजे मी. आपण काही कोणी सत्तार मूर्ती आहोत का? नाही ना. आपण सामान्य लोक. आपल्याला गरज असते ती कुटुंबाची, आणि कुटुंब चालवण्यासाठी गरज असते ती लग्नाची, कळलं? अरे नाही रे शेखर, मी काकींना काय म्हटलं माहिती आहे, म्हणजे आमच्या त्या बाजूलाच राहायच्या ना. हॅलो, ऐकतोय ना? म्हणजे मी त्यांना म्हटलं सकाळी, शेखर मी त्यांना सांगितलं, म्हटलं म्हणजे स्थळ बघायचं की नाही वगैरे. म्हणजे ॲक्च्युली कुठली स्थळं येत आहेत का विचारत होत्या. शेखर तुझं लक्ष आहे? शेखर तू गाडी साईडला घे बरं. तू गाडी साईडला घे, मला नाही बोलायचं तुझ्याशी. तू घे बरं गाडी साईडला. उगाच टाइमपास कर. तू साईडला घे बरं गाडी. थांबव इथं. तू साईडला घे गाडी. थांबव, घे साईडला. अगं इथं कुठं उतरू मी तुला रस्त्यावर? अगं आत्ता कुठे जा? आता हे बरं ऐकायला आलं तुला? अगं मी सगळं ऐकलंय. काय नाही ऐकायला आलंय तुला?
तुझं लक्ष नव्हतं माझ्या बोलण्याकडे. अगं मी सगळं ऐकलंय, असं का करतेस तू? तू नाही ऐकलंय शेखर, तू जा घरी. अगं तू का तमाशा करतेस? रस्त्यावर सगळे लोक बघतायत, तू बस. मी एवढा सेन्सिटिव्ह विषय बोलते, विषय होता लग्न आणि तू नुसतं हा. अगं पण तू रस्त्यावर का तमाशा करतेस? लोक बघताय, तू बस चल. तुला नाहीत बघत आहेत, ते मला बघतायत, कारण मी सुंदर आहे. तुझ्यात काय बघण्यासारखं? एक्सक्यूज मी पण खूप हँडसम आहे हा. कारण या मुली येणाऱ्या जाणाऱ्या ज्या वळून वळून बघतायत ना, त्या मला बघतायत, तुला नाही कळलं? चल बस आता मी गाडी. नाही बसणार आहे, तू जा. बघा जा, मी खरंच जा. गाडी चालू करून हो, निघून जा. जाईल. ठीक आहे चल. शेखर थांब, ऍक्च्युली मी नव्हते बसणार आता, पण फुकटची गाडी आणि फुकटचा ड्रायव्हर कोण सोडणार ना. तू खरंच चालला होतास? बाप हो रे. मग शेखर, परत जर मी जा म्हणाल तर जायचं नाही हा, नाही तर तुला परत दाखवेन मी. म्हणून खूप बरं वाटलं. खूप दिवसांनी भेटलो आपण, खूप गप्पा मारल्या. हो ना रे. तुला खुश बघून मला खूप बरं वाटलं. नाहीतरी सावित्री गेल्यापासून तिच्या आठवणीमध्ये तू नुसता झुरत बसलेला असायचाच. शेवटी नियतीच्या मनात असतं तेच होतं रे. त्यात आपण काय करू शकतो रे. मनोहर, सावित्री गेल्यानंतर तू अनुला खूप खूप चांगलं सांभाळलंयस. आणि विशेष म्हणजे तू स्वतःला एवढं सावरलंयस ना, मला वाटलं होतं की तू पुन्हा कधीच नीट उभा राहू शकणार नाहीस. अरे तुलाच काय, मला पण वाटलं नव्हतं की सावित्रीनंतर मी जगू शकेल म्हणून. पण पर्याय नसतो. आणि दुःख देणारा तोच, आणि दुःख सहन करायची ताकद देणारा पण तोच आहे. त्याला सर्व माहीत आहे. अगदी खरं बोललास. मी काय म्हणतो की अनुनी काय ठरवलं आता? कशाबद्दल? हेच रे, नेमकं काय म्हणते ती? म्हणजे आयुष्यात पुढे जाऊन काय करायचं ठरवलं तिने? अरे माझी हिंमतच होत नाही त्याशी बोलायची. का रे? जरा काय बोलायला लागलं की म्हणते तुम्हाला नकोय मी, आणि तुम्ही मला घालवायचं लागलाय. तिला कसं समजावं रे? अरे तरुण मुलगी घरी बसून राहणं एक बापासाठी सोपं नाही. ती तिची मनस्थिती ठीक नाही आहे. उभं आयुष्य एकटं काढणं सोपं नाही रे. तिला आत्ता नाही समजणार आहे. खूप समजवलं मी. तुला जमलं तर बघ एकदा समजून तिला. आजकालची मुलं ना आपल्या मनाप्रमाणे वागायला जातात. त्यांच्या वागण्याने आईवडिलांवरती काय परिणाम होईल याचा जराही विचार करत नाहीत. काय रे मनोहर, आपण आपल्या आईवडिलांना किती घाबरायचो. योग्य अयोग्य हा विचारच करत नव्हतो. आई वडील म्हणतील तेच योग्य असायचं. अरे वेळेप्रमाणे अपडेट राहिलं पाहिजे. आपलं कुठे घेऊन बसलायस? तसं नाही रे, त्यांनी सेटल झालंच पाहिजे. पण मी म्हणतो अनुने लग्नाचा विचार करायला काय हरकत आहे? झालं ते आपल्या हातात नव्हतं. आणि भूतकाळ सगळ्यांचाच असतो रे. भूतकाळात अडकून वर्तमान आणि भविष्य खराब करणं हे अनुसारख्या मुलीला शोभत नाही. हृदयाची गोष्ट असते रे. त्यावेळी त्याला काही कळत नाही, काय बरं काय वाईट. अनुसारखी महत्त्वाकांक्षी मुलगी स्वतःच्या ध्येयापासून लांब गेली या प्रेमामुळे. हो रे, मला त्याच गोष्टीचं खूप वाईट वाटते. आपली अनु खूप स्वप्नाळू आहे. आहे नाही रे, होती. आता तिच्यासाठी जगणं हेच एक स्वप्न राहिलंय. सगळं दिसतं रे मला, पण मी काही करू शकत नाही. हतबल झालोय मी. अरे तूच हतबल झालास तर कसं जमणार? हे बघ, तुला तिला सांगावं लागेल, इव्हन समजावं लागेल, आणि वेळ आली तर तिला ओरडावंही लागेल. तू आहेस तो तिला वाटतं कोणीतरी आहे तिच्या माघारी. पण देऊ न करो, एकट्याने आयुष्य काढणं जमेल का रे तिला? तिने कितीही ठरवलं तरी एकट्याने जगणं सोपं आहे का रे? रात्रभर झोप लागत नाही रे ह्या विचाराने. मनोहर, तू एक काम कर, अनुला माझ्याकडे पाठवून दे, किंवा तुम्ही दोघंही या माझ्याकडे. मी तिला समजावून सांगतो. नाहीतर अनु घरी असताना मला बोलवून घे. अरे मला माहिती रे, याचा काही उपयोग होणार नाही. अरे उपयोग होणार नाही म्हणून प्रयत्न करणं सोडून द्यायचं का? हां, अरे आपल्या मुलीचा प्रश्न आहे.
अरे मग तुला जर एवढं वाटत असेल तर बघ एकदा समजावून. शेखर आत ये ना. तू घे दर्शन, मी देवाकडे काहीच मागत नाही. अरे अरे काय मागू नकोस, आत ये चल. मी देवाकडे काहीच मागत नाही. ये ना. देवा, तुझ्याकडे कधीच येत नाही मी, पण आज आलोच आहे तर मला आलो काहीतरी बोलायचं. तुझी साथ हवी मला. बघू आता, पहिल्यांदा काहीतरी मागितलंय, देतोस का? अरे बापरे, हा तर म्हणाल तर मी देवाला काहीच मागत नाही. आणि ती खूप काही मागतोय वाटतं. असंच असतं. बघितलं ना. पण भारी वाटतंय हा मंदिरात आल्यानंतर. म्हणाले होते ना तुला, नेहमी येत जा माझ्या बरोबर. अरे थांबव बस. बाय. हॅलो आजा, कुठेस? जरा सगळ्यांना घेऊन लवकर कट्ट्यावर ये. सरप्राईज आहे सगळ्यांसाठी. लवकर ये. मला आहे ना तुम्हाला सगळ्यांना काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. आय मीन लव. होय, मला प्रेम झालंय. आणि ती मुलगी आहे ना दुसरी तिसरी कुणी नसून आपली अनु आहे. आता आहे ना मला खरंच कंट्रोल होत नाही यार. मला आहे ना तिला प्रपोज करायचंय. आणि त्यासाठी मला तुम्हा सर्वांची मदत हवी. अरे मदत? ते आम्ही काय मदत करणार? प्रपोज तू करणार आहेस, आम्ही फार तर फार टेक्निक सांगू शकतो. यार अनु आहे ना माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहे. त्यामुळे टेक्निक बिकनिक मला काही माहिती नाही, पण काहीतरी स्पेशल हवं यार. स्पेशल? तुला सजेशनच हवं आहे ना? मी सांगतो. हां, एक काम कर, तू तिला कॅफेमध्ये घेऊन जा आणि 5 काय कॉफी 5 कॅफेमध्ये कॉफीच मिळते ना. हां, मग तिचा हात हातात घे, तिच्या डोळ्यात डोळे घाल, तिला जवळ घे आणि बोल, अनु लव यू. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू माझ्याशी लग्न करशील? अनुला सांग. असं अनुला सांग. यार काय कुणाकडून सजेशन मागतोय यार मी. प्रपोज म्हणजे कळतंय का तुम्हाला? म्हणजे मीही तिला सांगणार आहे की माझंही तुझ्यावर प्रेम आहे. आणि जर तिचा होकार असेल तर सरळ लग्न. कळलं? हाय, तुझं पण बरोबर आहे. यार लव्ह लेटर लिहू का रे? बाळा, आपण 2024 मध्ये जगतोय. अरे इन्स्टा आणि व्हॉट्सअपच्या जमान्यामध्ये तू लव्ह लेटर लिहिणार आहे? ठीक, व्हॉट्सअप मेसेज टाक. मेसेज कर. नाही रे, मला तिला प्रपोज करायचा आहे.
आणि तिचे एक्सप्रेशन बघायचे आहेत मला. म्हणजे ना म्हातारपणी तिच्या हातात हात घेऊन ना सांगण्यासाठी उपयोगी पडेल. म्हणजे याने आधीच ठरवलंय की ती याला हा म्हणणार आहे. त्यांचं लग्न होणार आहे आणि दोघे एकत्र म्हातारे होणार आहेत. मेरी प्यारी अनु, I love ए शांत. अरे गप बसा यार. मला माहिती आहे अनुचं जाम प्रेम आहे माझ्यावर. अरे ती खूप हक्क गाजवते यार माझ्यावर. कालच बघ ना गाडीवर फक्त 2दा काय म्हटलं, भयानक राडा केला यार तिने. अरे गाडीवरून उतरली खाली. मला माहिती ती खूप लाईक करते मला. मग तर एकदम सोपं आहे ना, चेस संपला. हिचं तिच्यावर प्रेम आहे, मग तर एकदम सोपं आहे ना, याला लाईक करते यार. मला 100% खात्री आहे तिचं माझ्यावर प्रेम आहे आणि ती होच बोलणार मला, म्हणून तर प्रपोज करतोय ना. मित्रा, एवढा पण आत्मविश्वास बरा नाही रे. नकार मिळाला तर तेवढी पचवायची ताकद नाहीये तुझ्यात. ए तू कधीपासून तत्वज्ञान द्यायला लागलास रे? नकार देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण यार आम्ही ना या नात्याला अजून नावच नाही दिलेलं आणि तिच्याकडून शक्य पण नाही यार. ते काम पण मलाच करावं लागणार. ऑल द बेस्ट. यार तसाही काय फरक पडतो की मी प्रपोज कसा करणार आहे ते. माझ्या हातात एक गुलाबाचं फूल असेल आणि समोर माझी अनु आणि मी फक्त भावना व्यक्त करणार बस. त्याच्यानंतर रात्र रात्र आमची चॅटिंग, मग ते रोज भेटणं आणि मग अनु माझ्या मिठीत. यार मला आत्ताच एवढी एक्साइटमेंट झाली आहे. मला असं वाटतंय की मी कधी अनुला सांगतो आणि कधी अनु होकार देते ते. त्याच्यानंतर आमच्या दोघांचं आयुष्य, मी आणि अनु फक्त. मी आहे ना जगातला सगळ्यात लक्की मुलगा असणार यार, कारण माझ्याजवळ अनु असणार आणि तेही शेवटच्या श्वासापर्यंत. शुभमंगल पण शेखर कर, तू खुश आहेस ना? ऑफकोर्स. मला आणखी काय हवंय? भाई तू खुश तर आपण लोक खुश. ठेव ताली. ये बात. हा बोल. हा बोल ना अनु. शेखर कुठे आहेस तू? मी ना नेमकंच घरी आलोय बघ. हो. ऐक ना, रेडी हो, आपल्याला शॉपिंगला जायचंय. शॉपिंगला? अगं मला नकोय शॉपिंग. मला आईने कालच 4 ड्रेसेस आणले, त्याच्यामुळे नकोय. अरे शॉपिंगला जायचंय म्हणजे शॉपिंगला दोघांना जायचंय, पण शॉपिंग मात्र माझ्या एकटीचीच होणार आहे. ओके. अच्छा अच्छा ठीक आहे. बरं 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 ठीक आहे. आलोच मी, आवरून ठेवतो. हां गप्पा रे, आलोच मी जरा जाऊन.